वेंगुर्ला तालुक्यातील वांगणी येथील बागायतवाडी जी मच्छीमारांची रहिवाशी असलेली वाडी आहे, या वाडीमध्ये परप्रांतीय लोकांनी काही जागा घेतलेली आहे आणि ही जागा घेताना त्यांनी समुद्राच्या बरोबर लागून मातीचं भराव टाकलेला आहे आणि त्यामध्ये कांदनवनसारख्या त्यासारख्या प्रजातीमध्ये येणाऱ्या झाडाची कत्तल केलेली आहे आणि हे दिवसाडोळ्या सुरू आहे. एकीकडे प्रशासन, सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांनी, स्थानिक नागरिकांनी कांदवन एखादं झाड तुटलं, एखाद्या ठिकाणी वाळू भराव टाकला तर ताबडतोब त्या ठिकाणी येतात. परंतु परप्रांतीय धनदांडकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. उलट ह्या येणाऱ्या पावसामध्ये या मच्छीमारांना, खरं तर हे वांगणी गाव आहे, हे कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या भरावामुळे त्या कासवांचं अधिवास नष्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मच्छीमारांनासुद्धा पावसामध्ये उधाणाचं पाणी ह्या मच्छीमारांच्या भरावामुळे या घरामध्ये येऊ शकतं आणि पारंपरिक जी पाण्याची वाट आहे ती पण या भरावामुळे बंद झालेली आहे आणि प्रशासनाने ह्यावर योग्य कारवाई न घेतल्यामुळे हे मच्छीमार शिवसेनेकडे आलेत. मी तिथले आमचे जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी भेट दिली आणि या संदर्भात प्रशासनाने जर 1-2 दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र असं आंदोलन स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने करणार आहोत.